सोडणार रे भावा, आता तरी तिचा नाद सोडणं, काढणं तिला डोक्यातून। मान्य आहे रे, तुझं प्रेम हे खूप खरं होतं तिच्यावर, तिच्यासाठी तू जीव सुद्धा द्यायला तयार होतास। बघ ना, तिच्यासाठी तू तुझ्या आई वडिलांचं सुद्धा काय ऐकलं नाहीस, तुझ्या मित्रांचं सुद्धा काय ऐकलं नाहीस। तुझे मित्र, तुझ्या आई वडिलांचं प्रेम, तुझे मित्र प्रेम, हे सगळ्या लोकांचं तू प्रेम गमावून बसलास फक्त तिचं प्रेम प्राप्त करण्यासाठी। बघ ना, स्वतःचा काम धंदा सुद्धा तू गमावून बसलास, स्वतःचा पैसा सुद्धा तू गमावून बसलास फक्त तिच्यासाठी। पण तिचं प्रेम नव्हतं रे तुझ्यावर। हे जे काय तुला लोक, तुझे मित्र, तुझे आई वडील जे सांगत होते ना, ती मुलगी बरोबर नाहीये, ती मुलगी बरोबर नाहीये, तिचा नाद सोडून दे, तेव्हाच तू तिचा नाद सोडून द्यायला पाहिजे होतास। पण तू देणार तरी कसा? तुझं प्रेम होतं ना खरं, की त्या लोकांना कळत नव्हतं ना की तुझं प्रेम, ते तुलाच कळत होतं। पण कसं असतं माहितीये का, तुला एक उदाहरण देतो बघ। एक भित्त आंधळा माणूस असतो, त्याला काहीही दिसत नसतं। एक माणूस येतो, तो माणूस त्याला आंबा देतो खायला, ते आंबा खूप गोड असतो, आणि ते आंबा दिल्याच्या नंतर तो आंधळा खातो आंबा, पण त्या आंब्यामध्ये काय असतं, खूप आळ्या असतात। पण ज्यानं आंबा दिला का तो व्यक्ती निघून जातो, तिथं दुसरा व्यक्ती येतो, तो व्यक्ती म्हणतो, अरे यार ते आंबा खाऊ नकोस, त्या आंब्यामध्ये आळ्या आहेत। पण ते आंधळा ऐकत नसतो, त्याला दिसत नाहीये त्याच्यामध्ये आळ्या आहेत म्हणून, पण तो आंधळा ऐकत नसतो, त्याला वाटतं की मला हे हटकून खाऊ देत नाही आंबा। मग ज्यानं जे सांगितलं होतं का त्या आंब्यामध्ये आळ्या आहेत, त्या माणसाला वाटतं जाऊ दे, ते आपला एकंदर आपल्याला काय करायचं। मग तो व्यक्ती तिथून निघून जातो, पण काही दिवसानंतर त्या आंब्यामधल्या आळ्यांमुळे, त्या किटाणूंमुळे याची तब्येत खराब होती त्या आंधळ्याची। मग त्याला लक्षात येतं की अरे यार, आपण त्या माणसाचं जर ऐकलं असतं तर आपली आज तब्येत खराब झाली नसती, खरंच त्या आंब्यामध्ये आळ्या होत्या। तसंच माणसाला सगळं काय गमून बसल्याच्या नंतर मग लक्षात येतं की अरे यार, आपल्या आई वडिलांचं, आपल्या मित्रांचं जर ऐकलं असतं तर बरं झालं असतं। हे असं असतं बघ प्रेम। हे बघ, तुझं प्रेम होतं, खूप अत्यंत होतं, पण त्या व्यक्तीचा, समोरच्या मुलीचा तुझ्यावर फक्त टाइमपास होता, तुझा पैसा घ्यायचा होता। तू पाहिजे तेव्हा तिची मदत केलीस, पाहिजे तेव्हा त्या वेळेला तिच्यापाशी धावत गेलास, पाहिजे ती गोष्ट तिला ती दिलीस, का तर तुला तुझं प्रेम जिंकायचं होतं। तुझ्याकडे पैसे नव्हते, मित्राकडून घेऊन दिलेस तुझ्या प्रेमासाठी, पण तिनं फक्त तुझा यूज केला रे। हे तुला कुठं कळते, कारण की तू त्या आंधळ्यासारखा आंधळा झाला होतास प्रेमामध्ये। हे तुला नाही कळणार, त्या बाकीच्या लोकांना कळत होतं की ती मुलगी बरोबर नाहीये, तुला सांगत होते, पण त्यांचं तू ऐकलं नाहीस। आज स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतलास। काय बरोबर बोललो का? लक्षात घे, सोड नाद, कामधंद्याला लाग, आई वडिलांचं ऐक, आणि व्यवस्थित तुझी तब्येत सुधारून टाक। पैसा कमव, पैसा आहे तर सगळं जग आहे।